मित्रांनो, करिअर कॅम्पस स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण बघूयात लातूर जिल्हा बँड्समन पोलीस भरतीचा जो पेपर आहे तो परीक्षा दिनांक कधी झाली होती? 2 ऑगस्ट 2024 चा हा पेपर आहे। आपण 2025 ची जे पोलीस भरती येणार आहे त्या अनुषंगाने आपण काय बघणार आहोत, त्याच्यात क्वेश्चन बघणार आहोत। क्वेश्चन कसे येतात, पुढे कसे येऊ शकतात आणि कुठले प्रश्नाची पुनरावृत्ती होऊ शकते त्या अनुषंगाने आपण प्रश्न बघणार आहोत। चला पुढे जाऊया। बघा, पहिला प्रश्न बघतो आहे आपण। पहिला प्रश्न काय आहे बघा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत असा प्रश्न होता। हा प्रश्न आलेला आहे 2024 मध्ये लातूर याच्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये, म्हणजे बँड्समनची ती परीक्षा होती। तर त्याचं उत्तर तेव्हा 24 मध्ये पण कोण होते तर सीपी राधाकृष्णन हे काय होते तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते। म्हणजे जुलै महिन्यापर्यंत बैस हे राज्यपाल होते। काय, जुलै महिन्यापर्यंत बैस हे राज्यपाल होते। त्यानंतर राज्यपाल हे कोण झाले तर सीपी राधाकृष्णन काय झाले, राज्यपाल झाले। म्हणजे जवळपास ऑगस्ट महिन्यापासून किंवा जुलैच्या शेवटच्या वीक पासून राधाकृष्णन झाले। आणि याचा उत्तर जे आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण सध्याचे तर सीपी राधाकृष्णन, आणि आताही तेच आहेत। तर बघा, राज्यपालांवर आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये काय येत असतात, प्रश्न येत असतात मित्रांनो। तर राज्यपालावर परत कसा प्रश्न येऊ शकतो तर बघा, प्रश्न येऊ शकतो राज्यपालांवर की राज्यपालाची कलम काय आहे। कलम, राज्यपाला संबंधात तुम्हाला कलम विचारली जाऊ शकते। तर कलम राज्यपालाची 153, म्हणजे प्रत्येक राज्यासाठी किंवा एकपेक्षा अधिक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद कोणत्या कलमात आहे तर कलम 53 मध्ये आहे। विविध कलमा राज्यपाला संबंधित आहे आणि त्याचे कार्यकारी अधिकारासंबंधीची कलम त्याच्यानंतरची कलम आहे ते कोणती 154। जर त्याचे कार्यकारी अधिकार जर विचारले तर कार्यकारी अधिकार कुठे आहे, कार्यकारी अधिकार हे कलम 54 मध्ये आहेत। म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून 2024च्या ऑगस्ट महिन्यापासून काय सीपी राधाकृष्णन हे काय आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत। आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल मुळात नव्हतेच, तर ते मागील म्हणजे आता मुख्यमंत्री आहे। यापूर्वी काय राहिले ते उपमुख्यमंत्री राहिले, त्याच्या पूर्वी काय राहिले मुख्यमंत्री राहिले असं दिसतं आपल्याला। यापैकी नाही हा तुम्हाला संभ्रमित करण्यासाठी किंवा कन्फ्यूज करण्यासाठी तो टाकलेला आहे। बघूयात, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे। तर आपणा सर्वांना माहित आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू या सध्याच्या काय आहेत, राष्ट्रपती आहेत विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, ह्या आदिवासी म्हणजे द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या आदिवासी समुदायातून येणाऱ्या काय आहेत, पहिल्या आदिवासी महिला, पहिल्या आदिवासी महिला आहेत, पहिल्या आदिवासी महिला ज्या राष्ट्रपती झाल्या। ठीक आहे, आता सध्या स्थितीत काय त्या राष्ट्रपती आहेत आणि देशाचे प्रधानमंत्री कोण आहेत, नरेंद्र मोदी आहेत, हे प्रधानमंत्री आहेत। याचं उत्तर द्रौपदी मुर्मू आहे। आणि प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या काय होत्या, पहिल्या राष्ट्रपती होत्या। ह्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती नाही तर पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या, पहिल्या महिला राष्ट्रपती। आणि यांचा कार्यकाळ कधीचा 2007 ते 2000 किती येईल 2000, कारण आपल्याकडे राष्ट्रपती काय असतो 5 वर्षासाठी असतो। तर या दरम्यान काय होत्या प्रतिभाताई पाटील या काय होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या। मुळात त्या महाराष्ट्राच्याच आहेत आणि आपल्या विदर्भातल्या आहेत, त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे। भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहे असं त्याचं उत्तर आहे। बघा, महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण आमदारांची संख्या किती आहे तर आपल्याला विचारला आहे विधानसभा, तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 288। तरी विधानसभेच्या अवतीभोवतीची किंवा विधिमंडळाची आपण माहिती बघून घेऊ, तेच बघण्याचा उद्देश आहे, कारण प्रश्न कसा पण येऊ शकतो। बघा, आता विधानसभा मग महाराष्ट्राचं विधिमंडळ आहे जे 2 सभागृह मिळून बनलेलं आहे। आपण बघूया विधिमंडळ। ठीक आहे, आपण बघू विधिमंडळ। बघा, मग विधिमंडळ आहे ते विधिमंडळामध्ये एकूण 2 सभागृह होते। विधिमंडळ एकूण 3 गोष्टींनी बनतं। कोणतं, एक आहे
राज्यपाल, राज्यपाल, दुसरा आहे विधानसभा, विधानसभा, आणि तिसरा आहे विधान परिषद. काय आहे? विधान परिषद. आता राज्यपाल हा विधिमंडळाचा काय आहे? घटक आहे. विधिमंडळाचा काय आहे? घटक आहे. परंतु तो विधानसभा किंवा विधान परिषदेचा सभासद असत नाही. पण तो घटक काय आहे? कारण त्याच्या सहीशिवाय कुठलाही कायदा हा कायदा बनत नाही, म्हणजे विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. आणि विधानसभा तो कायदा पारित करतं, विधान परिषदेमध्ये पण तो कायदा जाते. म्हणजे विधानसभेची एकूण संख्या किती आपल्या 288 आहे. आणि जो दुसरा ऑप्शन तुम्हाला दिला होता ते 78 ही म्हणजे सभासद संख्या हे कशाची आहे? विधान परिषदेची आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि हा जो तुम्हाला संबंधित ऑप्शन दिला होता हे आपल्या देशाची जे लोकसभा आहे, काय आहे? लोकसभा, त्याची सदस्य संख्या आहे. ठीक आहे. एकूण ते किती असते? 552 होती आधी. आता ते जे आहे अँग्लो इंडियन 2 नियुक्त केली जात नसल्यामुळे 550, आणि त्याच्यातले काही सभासद त्याच्यात नसतात, कुठे निवडणूक होत नाही, त्याच्यामुळे ते 543. तर याचं उत्तर जे आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती आमदार किती आहेत? तर 288. हे विधानसभेचे, हे विधान परिषदेचे. ठीक आहे. असं तर त्याचं उत्तर काय आहे? 288 उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याचं उत्तर काय आहे? 288. तुम्हाला त्याचं उत्तर दिसेल. ठीक आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न बघतोय आपण. आता चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय आहे? अटल टनल कोणत्या प्रदेशामध्ये आहे असा प्रश्न आहे. आता अटल टनल याचं नाव काय? हा बोगदा आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून काय दिलं आहे? त्याला अटल टनल असं नाव दिलेलं आहे. आणि हा हिमाचल प्रदेशामध्ये आहे. भारतातील लांब बोगद्यापैकी हा एक आहे. जवळपास याची जे लांबी आहे ते 9 किलोमीटरच्या आसपास आपल्याला दिसते किंवा आहे. ठीक आहे. आणि हा कुठे आहे? हिमाचल प्रदेशामध्ये स्थित आहे. भारतातील मोठ्या बोगद्यापैकी म्हणजे लांब बोगद्यापैकी काय आहे? एक आहे. समोर पाचवा प्रश्न बघूयात आपण. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 कुठे झाल्यात? करंट वर प्रश्न आहेत आपल्याला. आपण बघतो आहे की करंट अफेअरवर पोलीस भरतीमध्ये काय दिसतात? प्रश्न दिसतात. ठीक आहे. तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 कोणत्या देशामध्ये झाल्या आहेत? तर त्या झाल्या होत्या फ्रान्समध्ये. कुठे झाल्या? फ्रान्स. त्याचा आन्सर काय आहे? फ्रान्समध्ये. फ्रान्सची राजधानी पॅरिस. ठीक आहे. पॅरिसमध्ये काय झाल्या? त्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा काय झाल्या? पार पडल्या. तर त्याचा आन्सर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? फ्रान्स. त्याचा आन्सर आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. पुढे त्याच्यानंतर बघूया खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 मध्ये भारताकरिता पदक मिळवलं आहे असा क्वेश्चन आहे. म्हणजे हा क्वेश्चन बघा एकाच परीक्षेमध्ये ऑलिम्पिकवर म्हणजे क्रीडेवरच काय आहे 2 प्रश्न विचारले आहेत असं दिसते. म्हणजे प्रश्न विचारण्याचा, जीकेचे प्रश्न विचारण्याचा पोलीस भरतीमध्ये कल काय? चालू घडामोडीवर काय येतात? प्रश्न येतात. मग बघू. पीटी उषा तर नव्हत्याच. ठीक आहे. मेरी कोमही नव्हत्या. ठीक आहे. त्या गेल्या असतील परंतु त्या खेळाडू म्हणून काय नव्हत्या? सहभागी नव्हत्या. तर याचं उत्तर काय आहे? सरबजोत सिंग. काय आहे? सरबजोत सिंग असं त्याचं काय आहे? उत्तर आहे. आणि बहुतांश या पेपरमध्ये प्रश्नामध्ये यापैकी नाही तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी काय केलं आहे? तो ऑप्शन दिलेला आहे. याचं उत्तर काय आहे? सरबजोत सिंग. ठीक आहे. समोर 7वा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणती जागा लातूर जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर कुठलीही जागा याच्यामध्ये ह्या संबंधित कुठलीही जागा लातूर या जिल्ह्यामध्ये नाही आहे. आणि हा प्रश्न यासाठी विचारला कारण लातूर पोलीस ला प्रश्न हा विचारला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यापैकी एकही जागा लातूर जिल्ह्यामध्ये नाही म्हणून याचं उत्तर यापैकी नाही असं दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पुढे लातूर जिल्ह्यामध्ये परत लातूर जिल्हा विशेषवरच प्रश्न विचारलाय. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर लातूरमध्ये एकूण 10 तालुके आहेत. अनेक तालुके आहेत. उदगीर आहे लातूरमध्ये. ठीक आहे. त्याच्यातलं उदगीरची लढाई आपल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये पाहायला मिळते. एकूण जिल्हे किती आहेत? लातूरमध्ये एकूण किती तालुके आहेत? लातूरमध्ये एकूण किती तालुके आहेत? तर ते 10 तालुके आहेत लातूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे
ज्या जिल्ह्याविषयी तुम्ही पेपर सोडवणार आहात त्याचे तुम्हाला तालुके माहीत पाहिजे, तिथले ठिकाण माहीत पाहिजे. त्या अनुषंगानं तुम्हाला जिल्हा विशेषची काय करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो, तयारी करावी लागेल. पण मुळात महाराष्ट्रामध्ये काही प्रश्न विचारू शकतात, ते आपण इथे घेऊन घेऊ, ते मला महत्त्वाचं वाटतं. जसं सर्वात जास्त तालुके असणारे जिल्हे कोणते आहेत, ते महाराष्ट्रात 2 आहेत, ज्याच्यामध्ये 16 तालुके आहेत. ते बघून घेऊ आपण. 16 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत. कोणते 2 जिल्हे मग? यवतमाळ, ठीक आहे. यवतमाळमध्ये 16 जिल्हे आहेत. आणि परत नांदेड, परत काय आहे, नांदेडमध्ये एकूण 16 जिल्हे जर विचारलं. आणि 15 जिल्हे कुठे कुठे आहेत असं तुम्हाला विचारू शकतं. ठीक आहे, 15 जिल्हे. तर आपण बघू. 15 जिल्हे असणारे 4 आहेत एकूण. हे सर्वाधिक जिल्हे सांगत आहोत. त्याच्यामध्ये एक चंद्रपूर आहे, त्याच्यामध्ये एक नाशिक आहे, त्याच्यानंतर एक जळगाव आहे, आणि त्याच्यानंतर एक आहे रायगड. या जिल्ह्यांमध्ये एकूण किती तालुके दिसतात आपल्याला? 15 तालुके. आणि या 2 तालुक्यामध्ये एकूण 16 तालुके दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता? तर यवतमाळ आणि नांदेड 16. आणि त्या खालोखाल 15 तालुके असणारे काय? चंद्रपूर, नाशिक, जळगाव आणि रायगड. ठीक आहे, असं आपल्याला दिसतं. पुढे जाऊ. खालीलपैकी कोणी नोबेल पुरस्कार मिळवला आहे? तर ते बघूया. कोणी मिळवला नोबेल पुरस्कार? APJ अब्दुल कलामांना नोबेल पुरस्कार भेटला नाही, महात्मा गांधींना नाही भेटला. आपल्याला माहिती आहे की कोणाला भेटला आहे? रवींद्रनाथ टागोर यांना काय मिळाला आहे? नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तर याच्याविषयी आपण माहिती बघून घेऊ, कारण प्रश्न अनेकदा विचारलाय. नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना भेटला. कधी भेटला? 1913 मध्ये. पहिले भारतीय आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे. ठीक आहे. कुठल्या पुस्तकासाठी भेटला त्यांना? ठीक आहे, तर गीतांजली. गीतांजली हे त्याच्या पुस्तकासाठी त्यांना काय भेटला? हा नोबेल पुरस्कार भेटला. आणि रवींद्रनाथ टागोर हे पहिले व्यक्ती होते कोणता हा पुरस्कार मिळालेले? गीतांजली हा याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार काय मिळाला. आणि हा पुरस्कार कुठला आहे? साहित्य क्षेत्रातला पुरस्कार मिळाला त्यांना. साहित्यासाठीचा पुरस्कार मिळाला त्यांना. ठीक आहे, असे एकूण 9 क्वेश्चन. आता शेवटचा क्वेश्चन आपण बघतो आहे. ठीक आहे, भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल कोण होते? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला दिसतं सी राजगोपालचारी. काय आहे याचं उत्तर? सी राजगोपालचारी. आता आपल्याला जर विचारलं की भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल जे ब्रिटिश, म्हणजे भारताचे अखेरचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल जर विचारलं असतं तर त्याचं आन्सर लॉर्ड माउंटबॅटन असतं. पण तुम्हाला डायरेक्ट विचारलं आहे भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल, तर त्यांच्यानंतर राजगोपालचारी होते. आणि हे भारताचेही अखेरचे गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे, असं. आणि भारतीय पण. ठीक आहे, तुम्हाला बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल, बंगालचे पहिले गव्हर्नर विचारले तर ते कोण आहे? बंगालचे पहिले गव्हर्नर. बंगालचे पहिले गव्हर्नर, बंगालचे पहिले गव्हर्नर तर कोण आहे ते? रॉबर्ट क्लाइव्ह. कोण आहेत ते? गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. कारण बंगालमध्ये प्लासीची लढाई जिंकली, बक्सारची लढाई जिंकली आणि नंतर काय झाले? बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल झाले, बंगालचे पहिले गव्हर्नर झाले. ठीक आहे, मग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल विचारला हा गव्हर्नर. आणि बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल, पहिले गव्हर्नर जनरल, पहिले गव्हर्नर जनरल. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ते कोण? वॉरन हेस्टिंग. कोण? वॉरन हेस्टिंग्स. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विचारला. काय म्हटलं मी? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल.
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ठीक आहे, तर भारताचे पहिला गव्हर्नर जनरल कोण मग? लॉर्ड विल्यम बेंटिंक. कोण आहे? लॉर्ड विल्यम बेंटिंक, ज्यांनी सतीप्रथा काय केली? बंद केली 1829 मध्ये. तर असे प्रश्न होते, यापैकी अधिकचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ शकतो, पण एवढं तुम्हाला किमान कामाचं असेल. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज लातूर बँड्समॅन पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न, एकूण 10 प्रश्न जीकेचे, जे चालू घडामोडीवर विचारले किंवा इतर विचारले त्याचे प्रश्न पाहिले, त्याची उत्तरं बघितले आणि त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण आपण बघितलं. पुढे पण असेच प्रश्न येत राहतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.